नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, माय मराठी या चॅनलमध्ये मधुमती लोणीकरचे सप्रेम नमस्कार. विद्यार्थ्यांनो, आज आपण संत इयत्ता नववीतील संतवाणी यातील जैसा वृक्ष नेणे या अभंगाचा अभ्यास करणार. संतवाणीतील जैसा वृक्ष नेणे या अभंगाचे कवी आहेत संत नामदेव. संत नामदेवांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आपल्या भागवत धर्माची पताका पंजाबापर्यंत नेऊन पोहोचवली. शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये संत नामदेवांची 65 कवणे आहेत आणि ती संत नामदेवजी की मुखबाणी या नावाने प्रसिद्ध आहे. या कवितेत संत नामदेवांनी संतांना वृक्षाची उपमा दिलेली आहे. संत हे वृक्षाप्रमाणे असतात असं सांगितलेलं आहे. जैसा वृक्ष नेणे, जैसा म्हणजे ज्याप्रमाणे, वृक्ष म्हणजे झाडतं, नेणे म्हणजे जाणत नाही. ज्याप्रमाणे वृक्ष जाणत नाहीत. काय जाणत नाही? मान अपमान, निंदा स्तुती, सुख दुःख हे जाणत नाहीत. त्याचप्रमाणे संत असतात असं सांगून संतांची महती विशद केलेली आहे. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्ततात. ज्याप्रमाणे वृक्षांना मान अपमान याचं काही वाटत नाही, त्याचप्रमाणे संतांचं सज्जनांचं वर्तन असतं. त्याचप्रमाणे संत असतात. जर समजा कोणी संतांना पाहुणचार केला तरी त्याचं काही वाटत नाही, किंवा कोणी अपमान केला तरी त्याचं काही वाटत नाही. ज्याप्रमाणे वृक्षांना मान अपमान याचा कुठलाही प्रभाव पडत नाही, त्याचप्रमाणे संतसुद्धा मान अपमान याचा कुठलाही विचार करत नाहीत. दोन्ही परिस्थितीमध्ये ते अविचल असतात, अविचल राहतात. त्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये असं सांगितलेलं आहे, निंदा येऊन या पूजा प्राणी जे करीती त्याचे सुख चित्ती तया नाही. आणि जर समजा एखाद्या मनुष्यानं आलं आणि वृक्षाची पूजा केली तर त्याचं सुख, त्याचं समाधान, त्याचा आनंद वृक्षाच्या मनाला होत नाही. चित्ती म्हणजे मन, वृक्षाच्या मनाला होत नाही, त्यांना काही वाटत नाही त्याचं. किंवा दुसरं, अथवा कोणी प्राणी येऊन छेदी तयानं म्हणती छेदू नका. किंवा कुणी आलं आणि झाडाला वृक्षाला तोडायला लागलं तर त्यांना ते म्हणणार नाही, अरे बाबा तुम्ही मला तोडू नका, असंही म्हणणार नाही. म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये पूजा केलं काय, तोडले काय, दोन्ही परिस्थितीमध्ये ते अविचल राहतात, स्थिर राहतात. त्यांच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. आनंदाने उरळून जात नाहीत आणि दुःखाने दुःखी होत नाही. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे वृक्ष असतात त्याचप्रमाणे संतही असतात. निंदास्तुती सममानिते जे संत पूर्ण धैर्यवंत साधू असे. म्हणून संत नामदेवांनी सांगितलेलं आहे, जे संत निंदा आणि स्तुती दोन्ही सम म्हणजे समान मानतात ते खरे साधू असतात, तेच खरे संत असतात. निंदास्तुती सममानिते जे संत पूर्ण धैर्यवंत साधू असे. मग निंदा म्हणजे वाईट बोलणे, स्तुती म्हणजे वाहवा करणे, कौतुक करणे. जरी कोणी कौतुक केलं आणि कोणी निंदा केलं, वाईट बोललं, तरी संतांच्या आचरणामध्ये, संतांच्या वागण्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. ते अविचल असतात, स्थिर असतात. त्याचं त्यांना वाईट वाटत नाही. कुणी वाईट बोललं म्हणून दुःखी होत नाहीत, किंवा कुणी त्यांची स्तुती केली म्हणून सुद्धा त्यांना आनंद होत नाही. निंदास्तुती सममानिते जे संत पूर्ण धैर्यवंत साधू असे. आणि जे संत निंदा आणि स्तुती दोन्ही समान मानत असतात तेच खरे धैर्यशील, तेच खरे हिंमतवान संत साधू असतात, सज्जन असतात. त्यानंतर नामामने त्यांची जरी होये भेटी तरी जीव शिवा गाठी पडूने जाय. संत नामदेव महाराज म्हणायला लागलेले, जर समजा अशा संतांची भेट झाली तर असं समजायचं की जीवाची शिवाबरोबर गाठ पडली, जीव शिवा भेटी होऊन जाय. संत नामदेव महाराज सांगायला लागलेले आहेत, अशा संतांसोबत जर आपली भेट झाली तर असं समजायचं जीवाची शिवासोबत गाठ पडलेली आहे. आपल्याला अनेक उदाहरणं पाहता येतील. संत एकनाथ महाराज जेव्हा नदीवर स्नान करायला गेले तेव्हा रस्त्यामध्ये बसलेला एक वाईट प्रवृत्तीचा दुर्जन माणूस संत एकनाथांच्या अंगावर थुंकला. संत एकनाथ परत गेले, आंघोळ करून आली, पुन्हा थुंकला. असं करता करता 108 वेळा झालं. तरी मग त्या माणसाला वाईट वाटलं आणि तो त्यांच्या पायावर लोटांगण घातलं
घेतला आणि धरून म्हणायला लागला, माझं चुकलं, मला क्षमा करा. तेव्हा संत एकनाथ म्हणायला लागले, अरे बाबा, तुझं काही चुकलं नाही, तू तर खूप चांगलं कार्य केलेलं आहेस, तू खूप भाग्यवान आहेस. तुझ्यामुळं काय झालेलं आहे, आज मला या गंगेमध्ये पवित्र स्नान करण्याची 108 वेळा स्नान करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. म्हणून तूच खरा भाग्यवान आहेस आणि तुझ्यामुळंच हे पुण्य मला लाभलेलं आहे, असं म्हणतात. म्हणजे संतांच्या वाईट गोष्टीचा किंवा चांगल्या गोष्टींचा संतावर कुठलाही प्रभाव पडत नाही, म्हणून त्यांना आपण संत म्हणतो. या ठिकाणी संत नामदेवांनी वृक्षांना संतांची उपमा देऊन संतांची महती विशद केलेले महत्त्व सांगितलेलं आहे. धन्यवाद. बाकीचा अभ्यास पुढील तासिकेत.